नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र। मित्रांनो, बदलापूर आणि काहीतरी भयानक हे समीकरण झालंय का? मागे शाळेत एक किळसवाणा प्रकार हादरवून गेला आणि आता बदलापुरात मृणाल जाधव नावाच्या मुलीचा व्हिडिओ स्टेटस ने बदलापूरचं नाव बदनाम होतंय का? भाजप शहराध्यक्ष प्रतिभा जाधव यांची ती मुलगी, खरं तर त्यांच्या घरात धार्मिक वातावरण, तरी सुद्धा त्यांच्या घरात देवार आहे, देवाची पूजा उपवास असतात, घरी एकूणच सर्व धर्म समावेशक वातावरण। मग अचानक त्यांची मुलगी मृणाल प्रभू श्रीरामावर इतक्या खालच्या दर्जाचा व्हिडिओ का बनवते? मित्रांनो, काही म्हणा, पण तिकडे हिंदू आणि हिंदूंच्या देवी देवता यांचा कायम द्वेष करणारा मोठा वर्ग आहेच। तुम्ही हिंदूंचा द्वेष करत असाल तर ते समजू शकतो, पण मग आमच्या देवांनी तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आमच्या देवांना नावं ठेवता आणि एकदा शेलक्या भाषेत प्रभू श्रीरामांवर टिप्पणी करता। कुणीही आपण काय बोलतो ह्यापेक्षा कुणावर बोलतो आणि आपली काकणभर तरी लायकी आहे का बोलायची, याचा विचार करता का? की संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं म्हणून कुठेही थोबाड उचकून पिचकाऱ्या मारायच्या? ही कुठली पद्धत? आणि तुमच्या अशा पिचकण्याने रामाची महती, रामाची किंमत, राम नामाचा महिमा मुळीच कमी होणार नाही। अहो, रामाला पृथ्वीवर येऊन आणि जाऊन किमान 7 ते 8 हजार वर्ष झालीत, तरी आज पण रामाचं नाव घेतलं जातं। एवढ्या जुन्या राजाचं आणि एकमेव राजाचं नाव भूतलावर घेतलं जातं, हाच मोठा चमत्कार आहे। मृणाल जाधव, तू हिंदूंना वाईट साईड बोल, आम्ही सहन करू, आणि अशा प्रवृत्तीला सहन करत आलोय याचा अर्थ असा नाही की तू आमच्या दैवताबद्दल काही बाई बोलायचं आणि आम्ही ऐकून घेऊ। तरी सुद्धा एक प्रश्न पडतोच, एवढा माज, एवढी ताकद तुझ्याकडे आली कशी? ताकद वगैरे काही नाहीये, आम्ही सहिष्णू आहोत, हा माझा नेभळटपणा आहे। तरी मी म्हणतो आम्ही सहिष्णू आहोत म्हणून तुमचं फावतं। जेव्हा हिंदू आरेस कारे उत्तर देईल ना, तेव्हा तुमच्या तोंडातून पिचकण्याची वृत्ती जाईल। पण नाही, समोरचा किती खालच्या पातळीला गेला तरी आम्हाला आमची पातळी सोडता येत नाही। आम्ही तोंडाने जेवतो आणि आम्हाला उलट करता येत नाही। असा प्रकार कुठल्या हिंदू मुलींनी इतरांच्या बाबतीत केला असता तर चाय बिस्कुट पत्रकारांनी अख्खा मीडिया डोक्यावर घेतला असता, जनतेने जाळपोळ लुटालूट सुरू केली असती। पण असं काही दिसत नाही, कारण आमचा पूर्वज राम आहे। लक्षात ठेवा, आमचा पूर्वज कृष्ण पण आहे। 100 अपराध घडले की सगळं संपून टाकायची हिंमत पण ठेवतो। आमच्या मृणालताईने हा व्हिडिओ गाडीत बनवला आणि स्टेटसला ठेवला। ताई, तुला एक साधा प्रश्न, रामाने तुझं काय वाईट केले? किंवा तुमच्या कुठे जवळच्या नातेवाईकांचं वाईट वगैरे केले का? रामाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मृणालताई, राम हा खरा संघर्ष योद्धा होता। दुःख स्वीकारलं पण त्याचा निष्पात करत गेला। पितृवचनाचं पालन करण्यासाठी 14 वर्ष वनवास भोगला। एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आमचा राजा राम होता। भिल्लीन शबरीला वाईट वाटू नये म्हणून तिची उष्टी बोरं खाणारा राम होता। राम जातीयवादी नव्हता। रामाने सत्तेला महत्त्व दिले नाही तर सेवेला महत्त्व दिलं। भावनेपेक्षा जास्त जबाबदारीला महत्त्व दिलं। रामाने राज्य सोडलं, मूल्य सोडली नाहीत। रावण मरताना पण त्याच्या तोंडून शेवटी जय श्रीराम हे शब्द निघाले, असा तो राम होता। शत्रूलाही हवासा वाटणारा राम होता। रावणासाठी तिडीवर अग्निदाह करण्यास त्याचा भाऊ बिभीषणाने नकार दिल्यानंतर राम त्याला म्हणाला, अरे मेल्यावर वही संपते, अग्निदाह दे। तू नसेल देणार तर रावणाचा भाऊ म्हणून मी स्वतः अग्निदाह देईन। अहो, आपल्या शत्रूलाही अग्निदाह देण्याची तयारी ठेवणारा असा माझा राम होता। आजकाल कोणाला काही सांगायला जावं किंवा विचारायला जावं तर तो पहिले म्हणतो, माझा काय फायदा, मला काय मिळणार? माझा राम म्हणायचा, माझं कर्तव्य काय?
असा कर्तव्यनिष्ठ आमचा राम होता. सुशासन म्हणजे आमचा राम होता. थायलंड सारख्या बौद्ध देशात आणि इंडोनेशिया सारख्या मुस्लिम देशात पण आमचा राम रोज पूजला जातो. तेव्हा ताई, तू आमच्या रामाविषयी जे बकली आहेस ना, त्याचा तुला एके दिवशी निश्चित पश्चाताप होईल. तुझ्यावर सेक्शन 195 अंतर्गत गुन्हा दाखल झालाच आहे. तुला पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलंच आहे. तुझ्या वडिलांनी माफी मागितली आहे. आईने आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पण दिला आहे. या सगळ्या गोष्टीतून तू केलेल्या चुकाचं क्षालन होणार नाही. पण आज ही वेळ तुझ्या आई वडिलांवर, बाबांवर तू आणली आहेस, याचा तुला आयुष्यभर पश्चाताप होईल. आणि हीच तुला आयुष्यभराची खरी शिक्षा असेल. ताई, तुझं नाव मृणाल. मृणालचा अर्थ कमळाचा देठ किंवा कमळाची नाळ. तुझ्या ह्या बोलण्याने सद्भावनेचं कमळ संस्कार रूपी देठापासून किंवा नाळेपासून कोसो मैल दूर गेलेलं आहे, जे कधीच जोडलं जाणार नाही. मित्रांनो, तुर्तास थांबतो. व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया द्या. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय